माठामध्ये या ठिकाणी आयोजित केलाय आणि पार पाडतोय. त्याचा कालावधी बघा, दिनांक 19 फेब्रुवारी 2025 ते 2 मार्च 2025 पर्यंत हा वेळा मालवणी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलाय. खरोखरच या सर्वांना पहिले शुभेच्छा देतो. असे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी मुंबईमध्ये राबवले जातात आणि गेले पाहिजे. आणि या कोकणी महोत्सवाच्या निमित्तानं या कोकणी महोत्सव आणि शिवरात्रीचं औचित्य साधून या ठिकाणी आज 2020 डबलबारी भजनाचा सामना आयोजित केला आहे. आणि या सामन्यासाठी आम्हा 2 मुलांची निवड करण्यात आली. त्यापैकी मी स्वतः श्री सुरेश रघुनाथ कुलकर्णी, मुक्काम पोस्ट कुंदन, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, मुंबईमध्ये राहण्याचं वास्तुस्थान काजूरमार्ग, श्री रवळनाथ कांताई प्रासादिक भजन मंडळ काजूरमार्ग मुंबई यांच्या वतीनं प्रथमतः मी या मंडळाचे स्वागत करतो. आज मला संवाद 7 टप्प्याचे आमचे परमनित्र सन्माननीय श्री गजानन दळवी आणि तबल्याची 7 टप्प्याचे आमचे परमनित्र सन्माननीय श्री किरणजी पेडणेकर आणि आमची परस मंडळी यांचे सुद्धा खास आभार मानून आजच्या आमचे प्रतिस्पर्धी आमचे परममित्र सन्माननीय श्री सतीश रोहिदास सावंत, मुक्काम पोस्ट भिलवंडे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग आणि त्यांना विश्वास करताय हे अवघा महाराष्ट्र नव्हे तर साऱ्या भारतामध्ये त्यांची प्रसिद्धी आहे. ते आमचे परममित्र तत्वात साधत नाही तर भजनामध्ये ऑलराऊंडर माणूस श्री गंगा गोसावी आणि त्याला तबला साथ करतात ते सुद्धा आमचे परममित्र सन्माननीय सागरने आणि त्यांची परिस्थिती या सर्वांचा मनस्वी आभार मानून जमलेला तमाम दिसत नाही पण जंगल होतो. सर्व भजन रसिकांचे आभार मानून माझी ग्रामदेवता, माझी कुलदेवता, माझी स्थानदेवता या देवतांच्या चरणी नतमस्तक होऊन माझी ग्रामदेवता श्री रवळनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन विद्येचा राजदैवत सरस्वती मातेचं स्तवन करून संपूर्ण जगताचा राजदैवत 14 विद्या 64 कलांचा अधिपती श्री गणेशाला वंदन करून महाराष्ट्राचा राजदैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाबाई या मानाचा मुद्रा करून हिंदू हृदय सम्राट सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला नम्र अभिवादन करून पुन्हा एकदा तुम्हा तमाम भजन रसिकांचा आभार मानून आजच्या या 2020 बारीला सुरुवात करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय हिंद, जय बघा, या जनता सेवा संघामध्ये अध्यक्ष सन्माननीय श्री प्रवीणभाई विचारे, सेक्रेटरी श्री कैलास कोथमिरे, खजिनदार श्री जितेंद्र सकमाते सडमाके आणि कार्याध्यक्ष नंदकुमार कडू या सर्वांचे आभार मानून या विभागाचे आमदार सन्माननीय श्री राम कदम साहेब यांचे सुद्धा आभार मानून या भजनाला सुरुवात करतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमच्या गावचे सन्माननीय महेश गावडे युट्यूबर यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळा व्हायला पाहिजे. कारण बदलापूरवरून तो माणूस 6 वाजता इथे आलाय पण तुमचा आमचा तेव्हा पोचतो नाही. 6 वाजता आले बदलापूरवरून, विचार करा. आणि या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची साऊंड सर्व्हिस. खरोखरच आमच्या नाड्या त्यांच्या हातामध्ये, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
तुम्ही ऐकायला बसले श्रोतेजन टाळ्या वाजवल्या तर काय फरक नाही पडत, जोरदार टाळ्या वाजवा जरा. प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण, त्याच्यानंतर प्रबोधन नक्कीच होणार.
म्हणजे प्रथम भजन, परमेश्वराचं नामस्मरण, त्याच्यानंतर समाज प्रबोधन, मनोरंजन थोडं, कारण भजन हे मनोरंजनाचं साधन नाही आहे, परमेश्वराला आपलासा करून येण्याचं साधन म्हणजे भजन. बुवा बाकी बना ना, बाकी नया सजरा, नवी पॅन्ट बढ़िया, साल भी नया लिया लागता. अरे वा, बघतोय हळूहळू तुमच्याकडे. तर मायबाप, भजन म्हणजे काय? भक्ती रसातून जनमानसा समोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. असं इत्या नेवरी सगळे बुवा सांगतात, पण भक्तिरस आपल्या स्वतःमध्ये किती सामावलाय आणि त्या भक्तिरसातून जनमानसासमोर आपण नतमस्तक कोणत्या प्रकारे होतोय याचं प्रत्येकाला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. कारण सध्या भजन कुठच्या कुठे गेलंय सर्वांना माहिती आहे बघा. म्हणून
भक्तिरथ असून जनगणसा समोर नतमस्तक होणे. भ म्हणजे भजावा, झ म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. ह्याच्यासाठी आपण स्वतः पात्र व्हायला पाहिजे, योग्यतेचा आपण असायला पाहिजे आणि त्याचं पावित्र्य आणि त्याचं आत्मपरीक्षण प्रत्येकाने स्वतः करणं गरजेचं आहे. बघा, कारण भजन सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या ठिकाणी सत्ययुगामध्ये बघा तपश्चर्या चालायची. परमेश्वराला आपलासा करून घेण्यासाठी तपश्चर्या करायची. हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर परमेश्वर प्रसन्न व्हायचा. बघा, त्यानंतर त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये होम हवन यज्ञ चालायचे. परमेश्वराजवळ जाण्याचा मार्ग म्हणजे होम हवन आणि यज्ञ होता. त्यानंतर आलं द्वापारयुग. द्वापारयुगामध्ये पूजा अर्चना चालायची. बघा, जेवढी पूजा जास्त कराल तेवढा परमेश्वर आपल्याला जास्त प्रसन्न व्हायचा. असं कुठं चालायचं? द्वापारयुगामध्ये चालायचं. आणि आता हे चालू आहे कलियुग. या कलियुगामध्ये भजनाशिवाय दुसरा पर्याय नाही. बघा, परमेश्वराचे नामस्मरण, प्रवचन, भजन, कीर्तन. कारण क्षणभंगूर जीवन आहे. बघा, हे या क्षणभंगूर जीवनामध्ये देहरूपी शरीरामध्ये वास्तव्य करणारा परमेश्वर निघून गेला की या कायेला किंमत केवळ शून्य असते. म्हणून या परमेश्वराचं नामस्मरण करणं एवढंच आपल्या बरोबर जाणार आहे. बघा, कारण नामच एवढं श्रेष्ठ आहे. भक्त पुंडलिकानं आपल्या आईवडिलांची सेवा केली आणि पांडुरंगाला विठेवर उभा केला. बघा, पुंडलिक आपल्या आईवडिलांच्या सेवेमध्ये एवढा मग्न झाला प्रत्यक्ष पांडुरंग आले आणि म्हणतात, पुंडलिका मी प्रसन्न झालोय, तुला हवं ते मागून घे. बघा, तेव्हा पुंडलिक म्हणाला, देवा ही वीट फेकतो. पुंडलिकाने त्या ठिकाणी वीट फेकली. माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होईपर्यंत या विटेवर उभा राहा आणि आई वडिलांची सेवा संपता क्षणी मी तुला भेटण्यासाठी. आई वडिलांची सेवा झाली. पुंडलिक गेला पांडुरंगाकडे. तेव्हा पांडुरंग म्हणतोय, अरे काय आता काय करू, या विटेवर उभा राहिलोय, याच विटेवर मला आता उभं राहायला पाहिजे. बघा, म्हणून या जगामध्ये आई आणि वडील येऊन श्रेष्ठ आहेत. म्हणून मायबाप आपापल्या आई वडिलांसाठी सगळ्यांनी याचा जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्या कडक वाजल्या पाहिजेत. कारण टाळ्या वाजव सरकारने जीएसटी लावलेली नाही. कारण बगीचों की खुशबू मालियों से होती है, बगीचों की खुशबू मालियों से होती है और कलाकार की दाद तालियों से होती है, तालियों से होती है, तालियों से होती है. बघा, या विश्वामध्ये एवढं नाम श्रेष्ठ आहे. संत मीराबाई विष प्याली, त्या विषाचं अमृत झालं. प्रत्यक्ष नामदेव पांडुरंगाच्या ताटात, नामदेवाच्या ताटात प्रत्यक्ष पांडुरंग जेवले, उष्ट खाल्लं. ही परमेश्वराच्या नामाची ताकद आहे. बघा, संत जनाबाई दळण दळत होती, एवढं दळण त्याच्या समोर पडलं होतं. पांडुरंगाला दया आली. पांडुरंग त्या ठिकाणी आला आणि जनाबाईचं दळण दळून दिलं. वा, आता जनाबाई एक पांडुरंग येऊ शकतं दळू नाही, येऊ शकतं वा, पण जातीही येत तुमच्याकडे दळू. असं जर जात असेल तर पांडुरंग येऊ शकतो. पण ही परमेश्वराच्या नामाची ताकद आहे. म्हणून जनाबाईचं दळण त्या पांडुरंगानं तोडून दिलं. संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा बडव्याने इंद्रायणीमध्ये फेकून दिली का? तर हाच अभंग लिहितो म्हणून म्हणजे काय, आम्ही का नाही लिहू शकत, पण प्रत्येकाच्या नशिबी नसतं. बघा, कारण आज आम्हाला ही नारदाची गादी मिळाली आहे. आम्हाला काय पोहाना काय, पण त्याच्यासाठी आम्ही पण होरपळून जाऊ शकणार नाही. कारण नवविधा भक्तीपैकी श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे, ती तुम्ही करताय. बघा, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. बघा, त्याच्यानंतर बघा, संत चोखा मेळ्याचं बाळंतपण काढण्यासाठी कोणीही तयार नव्हतं. तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंगानं 27 दिवस लुगडी नेसून त्या चोखा मेळ्याच्या बायकोचं बाळंतपण काढलं. ही नामाची ताकद आहे. म्हणून तसंच परमेश्वराचं नाम हे
धन्यवाद।